मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी नाशिकजवळील येवला येथे धर्मांतराची घोषणा केली. ही घोषणा म्हणजे जातीवाद्यांच्या तोंडावर मारलेल्या चापटाची एक अशी ओळ होती, जोपर्यंत त्यांच्या अंगातील जातीवादीचा घमंड उतरणार नाही तोपर्यंत बाबासाहेबांनी मारलेल्या या चापटाची ओळ मिटणार नाही. आजही धर्माच्या अंधभक्तांना बाबासाहेबांचा हा धर्मांतराचा कार्य चुकीचा वाटतो. धर्माच्या विषयावर बोलण्या अगोदर आपण धर्माची परिभाषा समजून घेऊ. धर्म म्हणजे केवळ एका रिलिजन पुरते मर्यादित नसून तो मानवतेचा अथांग सागर आहे, ज्याचा उद्देश हा सृष्टीतल्या प्रत्येक जीवनाला शांती, समानता आणि सुखाने जीवन व्यतीत करण्याच्या मार्गाकडे मार्गस्थ करणारा एकमेव माध्यम आहे. धर्माचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ गीतेत ही श्रीकृष्णांचा असा उपदेश आहे की धर्माचा मूळ उद्देश सोडून इतरांना तुच्छ लेखणे, समाजातील कोणत्या तरी एका भागाला मूळ प्रवाहापासून वंचित करणे किंवा अशा भागाला सत्ता संपत्तीच्या उपभोगापासून दूर ठेवणे हा सर्वात मोठा पाप आहे. अशा नीच मूल्यांचा अवलंब करणाऱ्या नीच विचारांना कोणीतरी धर्माचा नाव देत असेल तर माझा प्रश्न आहे त्या तमाम धर्माच्या ठेकेदारांना, अशा नीच वृत्तीला निर्लज्जपणाचे कळस गाठून धर्म म्हणता येईल का? मृत्यूच्या 3 महिन्या अगोदरपर्यंत बाबासाहेब हिंदू धर्म बदलेल आणि समतेच्या वाटेवर येईल या प्रतीक्षेत होते आणि या धर्मातील लोकांच्या आचरणात काडी मात्र बदल दिसला नाही. म्हणून बाबासाहेबांनी शेवटी असा धर्म निवडला जिथे माणसाला माणूस म्हणून जगायला शक्य होईल. म्हणून शेवटी याच भारतभूमीवरचा प्राचीन धर्म, ज्या धर्माच्या कालखंडात भारत सोने की चिडिया म्हणून प्रचलित होता, अशा शांती आणि समानतेचा अखंड संदेश देणारा बौद्ध धर्म स्वीकारला. या सर्व निष्कर्षांच्या आधारे मी असं मानेन, बाबासाहेबांचा हा धर्मांतर सोहळा धर्मरक्षणाचा सर्वात मोठा सोहळा आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या मनात संवेदनशीलता विद्यमान असेल तर त्याला हे नक्की समजेल की हिंदू धर्मातून धर्मांतर करून खऱ्या धर्माची परिभाषा स्पष्ट करणारे आणि हिंदू धर्माला बुडण्यापासून वाचवणारे बाबासाहेब आंबेडकर हे जगातील सर्वश्रेष्ठ धर्मरक्षकांपैकी एक आहेत. धर्मांतराच्या मुद्द्यावर तुमचं मत काय आहे हे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ट्रुथ सिरीजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.